नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता येणाऱ्या काळामध्ये ग्राउंडचं जे मेरिट आहे हे मेरिट नेमकं किती लागू शकते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या वर्षाची जे पोलीस भरती आहे या पोलीस भरतीमध्ये ग्राउंडचं जे मेरिट आहे हे ग्राउंडचं मेरिट 80% 80% असे विद्यार्थी आहेत की या विद्यार्थ्यांचं ग्राउंड हे 35च्या वर गेलेलं नाही आहे. म्हणजे मिनिमम जर आपण मार्क या ठिकाणी बघितले विद्यार्थ्यांचे 80% असे विद्यार्थी आपल्याला आढळून येतील की त्यांना 35 मार्कांच्या वर किती 35 मार्कांच्या वर या ठिकाणी मार्क पडलेले नाही आहे. तर याच्यामध्ये 20% असे विद्यार्थी आहे, याच्यामध्ये 20% असे विद्यार्थी आहे की या विद्यार्थ्यांना 40+ मार्क मिळालेले आहे. किती 40+ मार्क हे मिळालेली आहे. किती विद्यार्थी आहे ते किती किती टक्के विद्यार्थी आहे ते असे फक्त 20%. आणि म्हणूनच या ठिकाणी आपण असा एक अंदाज बांधू शकतो की या वर्षाचं जे मेरिट आहे या वर्षाचं जे मेरिट आहे हे जास्तीत जास्त जर आपण या टक्केवारीचा विचार केला तर हे मेरिट ओपनचं बघा, आता 20% आपण जिल्हे असे सोडून देऊ की त्या ठिकाणी मेरिट हे हाय जाऊ शकतं, परंतु 80% असे जिल्हे आपण या ठिकाणी घेऊ शकतो की त्यांचं मेरिट हे आता जास्तीत जास्त ओपनचं मेरिट हे अशा जिल्ह्यामध्ये आपण आता कमीचा विचार आपण नंतर करू. आता ज्या जिल्ह्यांमध्ये जास्त टक्केवारीनुसार मुलांना मार्क कमी पडले त्याची टक्केवारी काढतोय आपण, तर त्याच्यानुसार आपण या ठिकाणी ग्राउंडचं मेरिट किती जाऊ शकते तर ते आपण या ठिकाणी काढू. तर बघा, जास्तीत जास्त 36 ते 38 किती 36 ते 38 मार्कांपर्यंत हे जवळजवळ 80% जिल्ह्यांचं मेरिट हे जाऊ शकतं. त्याचं कारण मी सांगतो तुम्हाला. त्याच्यानंतर एस सीचं जे मेरिट आहे हे मेरिट 30 ते 32 किती 30 ते 32 असं हे जाऊ शकतं. कोणत्या कॅटेगरीचं? एस सीचं. त्याच्यानंतर एस टीचं आता काही ठिकाणी तर 25 ते 28 पर्यंत एस टी कॅटेगरीचं हे मेरिट जाण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर ओबीसी वाल्यांचं मेरिट हे 30 ते 32 किंवा प्लस आपण म्हणू शकतो 33 पर्यंत असं हे मेरिट जाण्याची शक्यता आहे ओबीसी. आणि त्याच्यानंतर EWS याचं सुद्धा 28 ते 33 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर SEBC यांचं मेरिट सुद्धा हे 30 ते 31 किंवा प्लस 32 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. आता याच्यावरून आपण असा एक अंदाज बांधू शकतो एका कारणामुळे. ते कारण म्हटलं म्हणजे असं की यावर्षी जे घटक आहे म्हणजे तुमचं कारागृह घटक असेल, तुमचं महाराष्ट्र पोलीसचं घटक असेल, SRPF घटक असेल, ड्रायव्हर घटक असेल किंवा बॅट्समॅन घटक असेल, तर या प्रत्येकी घटकामध्ये किंवा त्या जिल्ह्याच्या ठिकाणी एका विद्यार्थ्यानं हा एकच फॉर्म भरलेला आहे. आता मागच्या वर्षी कसं व्हायचं, आता उदाहरणार्थ एक घटक आहे महाराष्ट्र पोलीस, तर त्या महाराष्ट्र पोलीसमध्ये एक विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्याने मुंबईला सुद्धा फॉर्म भरलेला चालत होता आणि महाराष्ट्र पोलीसच, परंतु त्याने एखाद्या जिल्हा निवडलेला चालत होता. उदाहरणार्थ जळगाव असेल किंवा बुलढाणा असेल किंवा धुळे असेल. तर असे 2 किंवा 3 किंवा 3पेक्षाही जास्त फॉर्म एका घटकामध्ये करता येत होते. परंतु यावर्षी चित्र वेगळं आहे. यावर्षी एका घटकामध्ये
एका विद्यार्थ्याने एका घटकामध्येच फॉर्म भरलेला आहे आणि त्याच कारणाला आपण पुढे घेऊन असं सांगू शकतो की हे आपण हा अंदाज बांधलेला आहे, याच्या व्यतिरिक्त शक्यतो याच्या व्यतिरिक्त मेरिट हे जाणार नाही. 80% जिल्ह्यांचं सांगतो या ठिकाणी मी. तर ते कारण सांगितल्यानंतर याच्यापेक्षाही कमी मेरिट येऊ शकतं, अशी शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही. तर बघा, अशा प्रकारे हे 80% जिल्ह्यांचं, म्हणजे 80%चे जिल्हे आपल्या महाराष्ट्रामधले, 20% सोडून द्या तुम्ही त्याच्यातले, तर हे असं मेरिट लागू शकतं. मग आता हे 20% जे सोडले आपण, या 20%चा या ठिकाणी विचार करू की आता 40 प्लस मार्क घेणारे, उदाहरणार्थ तुमचं ठाणे असेल, त्याच्यानंतर तुमचं पुणे असेल, मुंबई असेल. मुंबई असेल म्हणजे कोणतं? मुंबई उपनगर किंवा नवी मुंबई. मुंबईचा विषय या 80% येतो. कारण काय? तिथं जवळजवळ 1000 प्लस जागांची वाढ झालेली आहे, म्हणून मुंबईचा समावेश आपण ह्या 80% केलेला आहे. तर मुंबई उपनगर किंवा नवी मुंबई म्हणतो आपण त्याला, नवी मुंबई. तसेच मीरा भाईंदर या जिल्ह्यांमध्ये ओपनचं जे मेरिट आहे हे 40 प्लस जाण्याचे चान्सेस आहे. किती? 40 प्लस जाण्याचे चान्सेस आहे. मग कॅटेगरीचं आता काय ज्या कॅटेगरी आहे यांचं मेरिट हे कमी येण्याची शक्यता आहे. ते त्या जिल्ह्यानुसार ज्या जागा आहे त्या जागांनुसार अवलंबून असते. आता उदाहरणार्थ ठाण्याचं जर आपण विचार केला त्या ठिकाणी, तर ओपनच्या जागा जवळजवळ त्या ठिकाणी 54 जागा आहे. ओपनच्या किती जागा आहे? 54 जागा आहे. सर्वसाधारण म्हणतोय मी, सर्वसामान्य जागा. आणि उदाहरणासाठी SCच्या जर जागा घेतल्या तर या ठिकाणी 34 आहे सर्वसाधारण. मग त्या अंशकालीन असतील, तुमचे माजी सैनिकचे असतील, त्या जागा त्या ठिकाणी जर त्या वेळेनुसार ते कॅन्डिडेट उपलब्ध झाले नसतील तर त्या जागा इकडे ॲड केल्या जातात. आता इथं SCचं सांगतो या ठिकाणी, इथं 5 अंशकालीन आहे. आता सपोज आपण ते त्या ठिकाणी असं गृहीत धरू की ते 5 येणार नाही या ठिकाणी, मग या जागा या ठिकाणी ॲड केल्या जातील. प्लस मला असं वाटतं 2 माझे सैनिकांचे आहेत, तिथं 2 आपण प्लस घेऊ शकतो त्या ठिकाणी, समजा उपलब्ध नसतील तर. SC कॅटेगरीचे उदाहरणासाठी घेतलं आहे आपण हे. तर आता हे किती उरायले तुमचे? 39, 41 जागा उरायल्या आहे. म्हणजे जवळजवळ सर्वसाधारण ओपनच्या ज्या जागा आहे 54, त्या 54च्या खालोखाल जागा या SC कॅटेगरीच्या या ठिकाणी होत आहे. कोणत्या जिल्ह्याची गोष्ट सांगतोय मी तुम्हाला? हे ठाणे जिल्ह्याची. तर आता ओपनचं जर मेरिट या ठिकाणी 40 प्लस जाते आहे, तर निश्चितच SC कॅटेगरीचं जे मेरिट आहे हे खूप खाली येण्याचे चान्सेस आहे. म्हणजे असंही मेरिट या ठिकाणी लागू शकते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांना खूप कमी मार्क आलेले आहेत. असेही काही कॅटेगरी आहे की त्या ठिकाणी फक्त आपलं जे ग्राउंडचे जे पासिंग आहे, आपली जे ग्राउंडची पासिंग आहे, ते पासिंग कितीची आहे? 25 मार्कांची. कितीची आहे? 25. तर बऱ्याच अशा कॅटेगरी आहे की त्यांचं जे मेरिट आहे ग्राउंडचं हे 25 मार्कांवर सुद्धा क्लोज होण्याचे चान्सेस आहे. त्याचं कारण काय? खूप विद्यार्थ्यांना मार्क हे कमी आलेले आहे आणि कमी मार्क आल्यामुळे बऱ्याच कॅटेगरीचं मेरिट हे 25 पर्यंतही खाली जाण्याची शक्यता आहे. आणि तशा 2-3 जिल्ह्यांचे मेरिट लागलेले आहे. तर आपण
त्यांचं जर मेरिट बघितलं ग्राउंडचं तर ते आपण पाहू शकतो की 25 मार्कांचं पण कॅटेगरीचं मेरिट त्या ठिकाणी लागलेलं आहे, 28 मार्कांचं पण लागलेलं आहे, 30 मार्कांचं पण लागलेलं आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना, आता सर्वच कॅटेगरीचं सांगेन मी, की ज्या विद्यार्थ्यांना 25+ मार्क आहे, कोणाला 25 असतील, कोणाला 26 असतील, 28 असतील, तर त्या सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यासाला लागायचं आहे, अभ्यासाची सुरुवात करून द्यायची आहे. मग ऐन वेळेवर असं नाही व्हायला पाहिजे की मी अभ्यास नाही केला आणि मेरिटमध्ये माझं नाव आलं ग्राउंडच्या आणि मग ऐन वेळेवर पश्चाताप नाही झाला पाहिजे. म्हणून 100% विद्यार्थी मित्रांनो, ग्राउंडचं मेरिट हे कमी लागणार आहे, म्हणून अभ्यास तुम्ही करा. आता बघा, आता काही काही विद्यार्थी असा विचार करतील की आम्हाला 25 मार्क आहे, बरोबर. आपण एक उदाहरण घेऊ. आता एका विद्यार्थ्याला समजा 25 मार्क आहे, कशाला? ग्राउंडमध्ये, बरोबर. मग तो विद्यार्थी या ठिकाणी विचार करेल की फक्त 25 मार्क आहे, मी पोलीस होऊ शकतो का 25 मार्कांवर? तर 100% विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही होऊ शकता. तुम्ही जर या ठिकाणी 95 मार्क घेताय, तर या ठिकाणी तुमचं मेरिट किती होऊ राहिलं? 25 + 95 किती होऊ राहिलं? 1, 11, 12, 120. 120 मार्कांवर तुम्ही या ठिकाणी पोलीस होत नाही आहेत का? 100% होणार. काय? 100% 120 मार्कांपर्यंत या वर्षाच्या मेरिट लिस्ट, अंतिम मेरिट लिस्ट या खाली येणार आहे. कारण काय? त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हटलं म्हणजे एका घटकामध्ये एकच फॉर्म. काय? त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय आहे? एका घटकामध्ये एकच फॉर्म. या कारणामुळे 120 नाही, काही जिल्ह्यांचं मेरिट 115 सुद्धा लागण्याचे चान्सेस आहे. कॅटेगरीचं सांगतोय मी हे. एखाद्या जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण प्रश्नपत्रिका निघाली असली तरी हे मेरिट 115 पर्यंत तरी जाण्याचे चान्सेस आहे. त्याचं कारण काय? एका घटकामध्ये एकच फॉर्म. म्हणून कोणत्याच प्रकारचं तुम्ही टेन्शन घेऊ नका विद्यार्थी मित्रांनो. विशेषतः ज्या मुलांना खूप कमी मार्क आलेले आहेत ग्राउंडमध्ये, त्यांनी टेन्शन घ्यायचं नाही आहे, अभ्यासाला लागायचं आहे. कारण काय? मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला 25 मार्क असतील तरी तुम्ही जर लेखीची चांगली तयारी केली, चांगला लेखीसाठी तुम्ही घाम गाळला आणि 95+, काही मुलं तर 97 आउट ऑफही मार्क घेतात. असे जर तुम्ही मार्क घेतले, 95+ची आशा ठेवा फक्त. 95 मार्क मला कसे मिळतील, 95+ मला मार्क कसे मिळतील लेखीला, याची फक्त तुम्ही आशा ठेवा, अपेक्षा करा. तुम्ही 100% 120 मार्कांवर किंवा 115 मार्कांवर सुद्धा पोलीस होणार 100%. तर या ठिकाणी थांबू. जय हिंद, जय भारत.